यशाचं जे काही मोजमाप आहे, बॉक्स ऑफिस व्ह्यूज की टिकणारी ओळख. मग तुम्ही जे बोलताय आतापर्यंत ते खरं तर तीच आहे. तुम्ही जसं राहाल, वागाल, बोलाल, तुमचे विचार जसे आहेत, एक्झॅक्टली तेच तुमची खरं तर ओळख आहे. तेच. म्हणजे हां, एक हां. आणखीन एक म्हणजे वेगळ्या तऱ्हेने उदाहरण हेच गोष्ट सांगायची झाली तर हं. जे 50 वर्षापूर्वी सुपरस्टार होते ते आज तुम्हाला माहिती तरी आहेत का नवीन लोकांना भारत भूषण, प्रदीप कुमार किंवा धुमाळ नावाचे एक ऍक्टर होते. ओके, हे कुठे माहिती आहेत लोकांना? जर ते माहिती नाहीये तर मी आणखीन 25 काय 3-4 पिढ्यांपुढे कोण माहिती असणार? यतीन कार्यक्रम विसरलेला कशाला इगो आणि म्हणजे तुमच्या ह्या एवढ्याशा काळाकरता कुठे इगो घेऊन बसता राव. ह्या म्हणजे दुसऱ्या बाजूने तुम्हाला एक गंमत सांगेन, मी जिकडे जिकडे जातो मला माहितीये कारण लोक मला तोंडावर बोलतात. हे तुम्हीच तर बोललात ना, तुम्ही संदीपजी हां. आता बाहेर काय बोललात मला हं. की अरे यतीनजीनं कसं बोलू, यतीनजी बापरे हो, यतीनजी. हो. बोलो. तर भीती तुमच्याच मनात होती, हो, येस. माझ्या मनात आहे का काही? नाही, नाही. नाही. आणि माझ्याशी बोलून तुम्हाला कसं वाटतंय? रिलॅक्स वाटतं एकदम म्हणजे कम्फर्ट वाटतं एकदम. होय की नाही? हो. मग मग प्रश्न मिटला. तर हो. इगो घेऊन जर मी इगो घेऊन बसलो असतो, हं, तर हं. तुम्ही माझ्याबरोबर एवढ्या चांगल्या आपल्या एवढ्या चांगल्या गप्पा होऊ शकल्या असत्या, एवढा चांगला पॉडकास्ट होऊ शकला असता का? इगो स्पॉइल्स थिंग्स. नका ठेवू. त्या बरोबर. लोकांना पण तुमच्या सांगतोय मी. इगो ठेवू नका. आयुष्य एन्जॉय करा. तुम्ही जगा, लोकांना जगू द्या.